त्या दिवशी सकाळी मला असं जाणवलं की जणू काय मी स्वर्गातच आलोय, ज्या दिवशी मी राजगडवर पोहोचलो. राजगडला आलोय, कुठंच ट्रॅफिक नव्हतं, रस्तेही सगळे ओकेत आणि इथलं वातावरण आज तुम्हाला दिसतच आहे. पाऊस तर थोडा पण नाही आणि एक जण नाहीये, 20 जण आहेत, 20. अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही सगळे निघालो राजगडच्या दिशेने. राजगड ट्रेकिंगला आलोय. वातावरण तर खूप जबरदस्त आहे, पण आता आपल्याला लक्षात येईल नक्की वातावरणात आपले मित्र टिकतात का नाही. राजगड ट्रेकला सुरुवात झाली आहे. सकाळच्या 6 वाजल्यात नाश्ता करून पोरांनी आता सुरुवात केली. आमचे मोठे बंधू आहेत, आमचे काही चुलते सुद्धा आहेत, म्हणजे जे वयाने जास्त मोठे नाहीत पण ते आम्हाला चुलते लागतात. असे सगळेजण आम्ही आता राजगड ट्रेकला सुरुवात करतोय. पण आमचा भाऊ छत्री घेऊन राजगड ट्रेक करायला चाललाय. हा आमचा सगळ्यात मोठा भाऊ आहे. छत्रीवर घे. राजगडला तुम्ही सगळे गेला असाल मित्रमैत्रिणींसोबत कुणी पण आम्ही चाललोय भाऊ भाऊ, ते पण किती, 20 जण. सगळे पुढे गेल्यात, सगळे एक 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 करून दाखवतो तुम्हाला. चला. अशा चिखलाच्या वाटेने कधीच चालायचं नाही, खडकांमधूनच व्यवस्थित पाय देत देत चालायचं. कोणता पण ट्रेक करताना आहे ना, किल्ल्याकडे बघून घाबरून नाही जायचं. किल्ला खूप मोठा दिसतो. सुरुवातीला फक्त पाय थोडे थकतील, पण एका वेळानंतर ज्यावेळी एनर्जी येईल, महाराजांची मूर्ती बघायची ज्यावेळी इच्छा येईल, त्यावेळी ट्रेक कसा पूर्ण होतोय बघा. जय शिवराय. जय शिवराय. कोणताही ट्रेक असू द्या, नेहमी अशी कधीच पायवाट, ज्याला आपण म्हणतो बायपास, ही वाट कधीच निवडायची नाही. जी वाट बनवलेली त्या वाटेनेच जायचं. आमचे 4 भाऊ पळत पुढे आले होते, ते कसे बसल्यात बघा. अजून पहिला टप्पा झालाय. व्हिडिओमध्ये येणारा धापांचा आवाज नक्की ऐका तुम्ही. शांततेत धापांचा आवाज ऐका. आमचे उरलेले काय भाऊ पळत वर आले होते, पहिल्या टप्प्यातच दबून बसलेले दिसतात. आमचा एक भाऊ आहे ना, पळत पुढं आलता, राजगडच्या दुसऱ्या टप्प्यात उलट्या करत बसलाय. खालनं हर हर महादेव म्हणून जोमात चाललेला ट्रेक आता कुठं आला बघा. अजून किती राहिले रे, चला. काय रे म्हणताय तुझ्या हातात तसलं? कुठं असतं? बारामतीलाच असतं का फक्त? गिंबल आहे, गिंबल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. महादेव हरे हरे. असे भाऊ पाय सोबत चालल्यात सगळे बघा. वर 4-2 थांबल्यात, अजून तिकडे 4-2 बसल्यात अजून. हरे हरे छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. आता शेवटचा टप्पा राहिलाय. शिवगर्जना तर जोरदार झाली, पण आता जोश बघायचा आहे का? चलो. दमलोय भरपूर बर का, पण सुख हेच आहे, मुख्य दरवाजाजवळ पोचलोय आणि दृश्य तुम्ही बघत राहा. ए दाद्या, भावांनो, ट्रेकिंगचा किंवा पूर्ण व्हिडिओ, पहिला व्हिडिओ आहे माझा ह्या चॅनलवरचा. प्लीज माझी विनंती, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. राजगडवर आलोय, पाली दरवाजात पोचलोय. निघालो होतो 20 जण, पण आलोय फक्त 19च. बघा, जे जे घरी बसल्यात त्यांनी बी बघा. आम्हाला ह्या ट्रिपला तुम्ही कल्टी दिली, पण तुम्ही राहिला घरीच आणि ही दृश्य बघायला आम्ही आलो राजगडाव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 20 पोरं फक्त 1.25 तासात, 19 एक जण येतोय अजून, 19 पोरं 1.25 तासात बालेकिल्ल्यावर पोहोचल्यात. खरं तर हा राजगडाचा नक्षा आहे, म्हणजे नकाशा आहे, सॉरी.
बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी आहे ना आपल्याला स्पेशली सगळीकडे दर्शवलेलं आहे, पण तरीही मी तुम्हाला दाखवतो की इथून इकडे जर जात असाल तर बालेकिल्ल्याला जातं आणि एक रस्ता आहे तो दाखव रे, तिकडे गेला तर तुम्ही संजीवनी माचीला जाता. भावांनो विश्वास नाही बसणार, पण हा रस्ता बालेकिल्ल्याकडे जातो राजगडाच्या. पण हा रस्ता बघा ना, रस्ता पिक्चरमध्ये पण तुम्ही बघितले नसतील अशा गोष्टी. राजगडावर तर आलाय, पण इथला सगळ्यात मोठा आणि अवघड टप्पा तुम्हाला दाखवतो. बालेकिल्ल्यावर चालल्यावर शेवटचा टप्पा आहे, एकदम शेवटचा, पण तो खरंच खूप अवघड आहे. त्यासाठी स्वतःची तयारी करून या. दाखव रे. आमचे पूर्वज भेटले, अक्षरशः ओळख द्यायला झालं राव पूर्वज आमचं. आजोबा पंजोबा कोण आहे काय माहिती. जाऊ दे, चला आपला किल्ला बघू. राजगडावरचं महादेवाचं मंदिर म्हणजे ब्रह्मेश्वराचं मंदिर. 5 मिनिटापूर्वी 2 मिनिटापूर्वी म्हटलं तरी चालेल की इथं ऊन पडलं होतं आणि परतच्या 2 मिनिटानंतर इथली अवस्था बघा काय आहे. शिवाजी महाराजांच्या काळात गडावर पाणी कसं आणलं जायचं किंवा गडावर पाण्याचा साठा कसा केला जायचा, तर इथं विहिरी होत्या आणि त्या विहिरींमध्ये असा साठा केला जायचा. ती विहीर दाखव रे मित्रांना. आजही इथं राजवाड्याचे अंश आहेत. तिथली लोक कशी राहायची, तिथली घरं सुद्धा आजही इथं आहेत. ज्यावेळी बालेकिल्ल्यावर वरती आलो तिथून ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतात. बरेच ग्रुप इथपर्यंत आलेले असतात, तेही या गोष्टी अनुभवत असतात. मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की रविवारी मात्र जाऊ नका, कारण रविवारी गडावर खूप जास्त गर्दी होती, खूप जास्त. खरंच स्वर्गासारखा फील येतोय, कारण अचानकच या ठिकाणावरून कुठूनही धुकं यायला चालू होतंय आणि इथून दिसणारे जे नजारे आहेत, ज्या गोष्टी इथून बघायला भेटतात, त्या आपल्याला माहितीच नाहीये ना स्वर्ग कसा आहे. खरं तर हाच खरा स्वर्ग आहे. बरेच ग्रुप इथपर्यंत येतात, प्रत्येक जण हा एक्सप्लोर करत असतो, प्रत्येक जण हा राजगड बघण्यासाठी आलेला असतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष पाहण्यासाठी आलेला असतो. हा संजीवनी माचीकडे जाणारा रस्ता आम्हाला तिकडे घेऊन गेला आणि तिथं अगदी 3 वर्षाची चिमुकली होती जी ट्रेक करत आली होती. ज्यावेळी सगळं दुःख गेलं त्यावेळी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नाची खरी जाणीव करून देत होता. भावांनो, राजगडावर या चाल, पण राजगडावर आल्यावर एकदम जबरदस्त असं संजीवनी माचीवर यायला विसरू नका, कारण संजीवनी माचीवर आल्यावर जे दृश्य दिसतं ते खरंच स्वर्गापेक्षा वेगळं आहे. काय स्वर्ग आहे काय नाही आपल्याला माहिती आहे का, पण खरंच स्वर्ग बघायचा आहे तर संजीवनी माचीवर यायला विसरू नका. आणि हे सगळं दाखव रे एकदा. आमचा प्रत्येक भाऊ काहीतरी डब्यात घेऊन आला होता, काहीतरी भाकरी पोळी बांधून घेऊन आला होता, चटणी घेऊन आला होता. मग काय, आम्ही सगळ्यांनी गडावर बसून नाश्ता केला, सगळ्यांनी पोटभर खाल्लं आणि नंतर आम्ही गेलो पद्मावती देवीच्या दर्शनाला. हे आहे पद्मावती देवीचं मंदिर आणि हे आतल्या बाजूनी मंदिर, जिथं देवीची खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. आशीर्वाद घेऊन आम्ही त्या शेजारीच असणारी सुंदर विहीर पाहिली आणि मंदिराचा मागच्या बाजूने काय व्ह्यू आहे, कसं ते मंदिर दिसतंय हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं सांगू का, मंदिराच्या मागच्या बाजूने ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी आपल्याला खूप सुंदर नजारा दिसतो आणि इकडंच तो चोर दरवाजा पण आहे. आपण ज्यावेळी राजगडला येतो त्यावेळी तिथून दिसणारा सगळ्यात मोठा किल्ला तो तोरणा, तो इथून सहज दिसतो आणि अक्षरशः तोरण्यावरनं डायरेक्ट असा ट्रेक आहे. तो ट्रेक करून हा जो किल्ल्यांचा राजा म्हणला जातो हा दुर्गराज राजगड. नक्की या. हा व्हिडिओचा शेवट असू शकतो कदाचित. व्हिडिओ शूट करून ठेवल्यात सगळे जोडून, छान असा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. पण माझी कळकळीची विनंती एक राहील, ज्यांच्या कोणाजवळ व्हिडिओ येईल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एक सबस्क्राईबमुळं मला अजून मोटिवेशन भेटेल, अजून असे किल्ले मी जाईल, अजून अशी ठिकाणं मी जाईल आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. राजगडचा पूर्ण ट्रेक संपला आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. गडावर असणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला नसेल तरी पण करा, म्हणजे मला अजून छान व्हिडिओ बनवता येतील. आणि धन्यवाद. चला परतीच्या प्रवासाला.
आपण राजगड उतरतोय तेव्हा कुठंतरी थोडंसं ऊन पडलंय आणि खरंच खूप छान नजारे दिसतात आहे. जो किल्ला खरंच बघायला भेटला तो म्हणजे हा. फायनली 2:19 आमचा हा ट्रेक पूर्ण झाला. आमचे 20च्या 20 जण, 20 नव्हतेच गेले, एक जण निम्म्यातनच माघारी आलता, पण आम्ही 19 जण बरोबर 2:19 लवकर पोहोचलो. आपण सगळंच बघून आलोय, व्हिडिओमध्ये सगळं दिसतच आहे. नम्रतेची एकच विनंती राहील की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून ह्या भव्य राजगडाचं दर्शन घ्यायला विसरू नका. धन्यवाद.